गुड मॉर्निंग सर्वांना. न्यू डे न्यू व्लॉग. आज आहे संडे. संडे म्हणजे रेस्ट डे आणि एवढे दिवस तर आपले रेस्ट डे चालू आहे. सकाळी निघालो आहे थोडंसं स्टेप्स कंप्लीट करायला. उशीर झाला आहे. उठलो होतं लवकर पण परत म्हणलं की थोडंसं अजून आराम करू आणि लक्षात आलं की आपल्या एक्स हे संपलेत तर म्हणलं वॉक करत करत एक्स पण घेऊन येतो. आणि फ्रूट्स आहेत. आज पोहे खायची इच्छा आहे तर पोहे बनवायला लावलेत मम्मीला. पण जसं मी आता म्हणलं की आपला पहिला मील हा प्रोटीनचाच असणार आहे. तर एग्स ओट्स प्रोटीन ते खाऊन मग आपण पोहे खाणार आहे. आणि दुपारी आणि संध्याकाळी तर ऑलमोस्ट चिकन आणि पनीर प्रोटीन रिच मिल्स. आणि काल सुमितने मला व्हिडिओ कॉल केला होता आणि काल सुमित मस्तपैकी बँगलोरला मंगोलिया बेकरीमधले ट्रेसलेचेस ग्लेन बेक हाऊसमध्ये तो टाट वगैरे खातो सुमित अकेले. बट मंगोलिया बेकरी इज वन ऑफ माय लिस्टमध्ये होतं. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण बँगलोरला गेल्यावरती ते पण ट्राय करू. पुण्यात आहे की नाही माहीत नाही. चला सुमित येईल 1-2 आठवडे आणि मग अजून इथले सुद्धा आम्ही जे लिस्टमध्ये ॲड केलेत तेही एक्सप्लोअर करायचे आहेत. बट हळूहळू. आज संडे आणि ते धक्का मिसळला फुल जाम गर्दी आहे. मिसळी खायची आहे पण आत्ता लगेच नाही. सुमित आल्यावरच खाणार आहे. सुमित स्वप्नील सोबत खाऊया आता सगळं. पण आज संडेला मिसळला खूप गर्दी असते बरं का इथं. बहुतेक पावसाचं वातावरण होईल आता लवकरच पुण्यामध्ये. कारण जेवढं ऊन पडलं आहे ना तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. अंडे घेतलेत 1 ट्रे आणि जसे जसे लागेल तसे घेऊन जातो मी अंडे. कारण जास्त स्टोअर नाही करत, परत खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर चिकन पण घ्यायचं होतं. चिकन देतो आहे तो. जाता जाता मे बी फ्रूट जर घेतले तर ते येईल. पण केळी आहेत घरी. चला आजचा दिवस कसा जाईल बघूया. वेलकम बॅक गाईज. निघालोय जिमला. जिमचीच तयारी करतोय. आज जेवण पण जरा जास्तच झालंय. म्हणजे जास्त म्हणजे थोडं उशिरा जेवलोय जिमला जायच्या अगोदरच. तर आज संडे आणि जिम आपली चालू आहे. तर काल जायचं होतं बट काल काय जायला जमलं नाही म्हणून म्हणलं ते आज स्किप नाही करायचे. आणि ट्रेनिंग जास्त हेवी इंटेन्सिटी ठेवणार नाहीये. बट जोपर्यंत मसल्स रिकवर होत नाहीत शो नंतर तोपर्यंत आपण जस्ट पंप ठेवायचं काम करणार आहोत. आणि जिमला जायच्या आधी मी घेणार आहे एक क्विक कार्ब सोर्स केळ आणि 2 ते 3 खजूर हे खातो आणि निघतो जिमला. स्वप्नील पण येणार आहे जिमला. या बॉडी बिल्डिंगच्या प्रेपमध्ये ना मला जेवढं एक फ्रूट आवडत नव्हता ना तो आहे केळ. ह्याच्या या फ्रूटमध्ये प्रेमात पडलोय मी. म्हणजे मी कधी एवढं केळ खाल्लं नव्हतं. पण प्रेपच्या वेळेस सरांनी एकच फ्रूट ठेवलं होतं, हे केळ. कार्बोहायड्रेट सोर्स दुसरं काहीच नव्हतं. आणि लिटरली मी आता 4 ते 5 केळ खातोय दिवसातनं. आणि त्यात मँगो तर भाई मी रोज एक खातोय. बट अगेन प्रोटीन मध्ये टाकून. आणि त्यात 2-3 खजूर. अगेन बेस्ट सोर्स फॉर एनर्जी. प्लॅन करतोय मोठे मसल्स ट्रेन करायचं. म्हणजे चेस्ट आणि बॅक. आणि टाइम भेटला तर मे बी आर्म्स बायसेप ट्रायसेपचे थोडेसे सुपर सेट्स घेईल 2. कार्डिओ करायचं आहे ॲटलिस्ट 30 to 40 मिनिट्स. त्यामध्ये आपले आज
सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि उद्या आपलं ऑफिस लॉग इन करायचंय. तर उद्यापासून बॅक टू वर्क. तेच आज संडे खूप कसं तरी टाइमपास गेलेला आहे. मग अशी सुमित आणि स्वप्नीलचा व्हिडिओ कॉल आला होता. तर आम्ही जे फोटो लॅपटॉप मध्ये टाकलेत. अरे जिमच बंद आहे, अजून उघडलेली नाहीये जिम. जिम आता उघडेल बहुतेक, मी लवकर आलो. आत्ताच सरांना फोन केला होता, मला वाटलं जिम उघडली असेल पण अजून उघडली नाहीये. तर 10 मिनिटात येता येते. असं असतं कधी कधी जिमचं वेळ. तर म्हणून म्हणतोय लावा फिटनेसची सवय लावा मित्रांनो. तसं काय नाही, मलाही कंटाळा येत होता घरी म्हणून म्हणलं चला निघू. 5:30 वाजले, मला वाटलं तू उघडली असेल बट थांबूया इथं. ही आहे आपली ग्रेस जिम आणि आत्ताच सध्या नवीन काम झालेलं आहे आणि काम एक नंबर झालंय जिमचं. तर येऊन तुम्ही विजिट करू शकता जिम मध्ये आल्यावरती तुम्हाला सर्व जिमचं पॅकेज वगैरे सगळं समजेल. पण आणि जिमसाठी येण्यासाठी खरंच जिमचं जे लोकेशन आहे तो खरंच खूप भारी आहे. कारण इकडून चिंचवडचा ॲक्सेस, त्यामध्ये ह्या ब्रिजपासनं काळेवाडीपासून ॲक्सेस आणि ह्या साईड इकडून पिंपरीतनं ॲक्सेस. तर जिमचा स्पॉट ही खूप चांगला आहे, जिमचा स्पेस ही खूप चांगला आहे आणि तुम्ही येऊन नक्की एकदा विजिट करू शकता. कारण मला या जिम मध्ये आता ऑलमोस्ट 2 वर्ष होतील, 1.5 वर्षापेक्षा जास्त झालेले. जिम साठी आलो होतो आणि इथं बसलो होतो तेव्हा कोण आलाय बऱ्याच दिवसांनी, चैतन्य गोसावी इज बॅक. चैत्याला तेच विचारत होतो मी की एक्झाम संपल्या का. चैत्य जेव्हा पण मला भेटायचा ना, चैत्य एक्झाम संपली का रे, अरे पेपर राहिला, अरे पेपर राहिलं. असं वाटलं काही IAS चे पेपर देतोय का काय देतो, पण फायनली त्याचे पेपर संपलेले. आता परत चालू करायची जिम. सकाळी मस्त लोणावळा फिरून आलाय. एकटा नव्हता गेला. नाही भाई, पोरांबरोबर गेलेलो. मला तर तेच तर सांगतोय, पोरांबरोबर गेला होता. त्याला तुला काय वाटलं? अरे हा पोरांबरोबरच गेला, पोरांबरोबरच गेला होता. काढलेत क्रेझी एकदम. हा आता ICN विनर आपल्याला ट्रेन. हा, मी चैतन्य तेच बोलत होतो. आता ICN ट्रेनर आम्हाला ट्रेन करणार आहेत. मी तर पहिलं पण त्याला ट्रेन करायला तयार होतो, पण त्याच्या अंगात जी मस्ती आहे अरे ना, अंगाची मस्ती नाही रे, ती अभ्यासाची मस्ती आहे ना, ती संपत नाही ना भाई. नाही त्याला आधीच बोललो होतं पहिलं अभ्यासात लक्ष दे आणि नंतर मग कर. आता तर मोकळं झालंय. त्याला तेच म्हणलं 2027 मध्ये फर्स्ट टाइमर मध्ये चैतन्य गोसावी आणि स्वप्नील शिंदे आणि नोवाईस किंवा एक्सपिरियन्स मध्ये आशुतोष सोनवणे आणि सुमित नेगी. बघू बँगलोर नाही तर मुंबई, कुठं दोघीकडे जाऊ. दोघीकडे जायचंय भाई. मला असं वाटतं आज सर येणार काय माहिती, जिम उघडायच्या आधी मी आलोय. बघू, चलो. डन विथ आवर वर्कआउट. 8 वाजलेत. आज वर्कआउट खरंच एक नंबर झाला. पंप पण मस्त होता. पहिलं जाऊन आंघोळ करतो आणि मील्स कंप्लीट करतो. आज बाय द वे प्लॅन आहे खीर खायची. तर मम्मीला मी ऑलरेडी सांगितलं होतं खीर बनव, आणि मे बी शुगर कमी असेल त्याच्यामध्ये. बट खूप दिवस झालं खीर नव्हती खाल्ली, तर आज खीर खाणार आहे. चलो. स्वप्नील येणार होता वर्कआउटला, पण मला माहिती आहे संडे तो येणार नाही आणि तो आला नाही वर्कआउटला. स्किप केला त्याने वर्कआउट. परत खाऊन आपल्याला यायचंय स्टेप्स कंप्लीट करायला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर अजून एक नवीन बुके आपल्या घरी आलेला आहे, ते पण आहे मोरे फॅमिली आमच्या जोशनाताईकडनं. आणि मेन गोष्ट, हा बुके देण्यासाठी खूप लांबून राजस्थानहून छकुली आलेली आहे शुभेच्छा देण्यासाठी. तर थँक्यू वन्स अगेन छकू, थँक्यू ताई, थँक्यू आर्यन. तर 1 मोर बुके. आणि यस, माझी ही जर्नी तिने सुद्धा बघितली आहे, जेवढे 5-6 महिने मी करत होतो
आणि हीच मला म्हणली अरे एवढा का बारीक झालाय, एवढा का बारीक झालाय, खात जा. व तिला बोलला अरे काहीतरी गोष्टीसाठी करायचं, आता इथून पुढं माझी साईज एवढी दिसल तेव्हा तिला आता कमी का. तर Achieve केलं, मस्त केलं. थांब Congratulations. हा ह्याच्यामध्ये बोल. हा जोशना ताईला काय तर बोलायचं. असाच पुढे पुढे जा, मस्त गोल्डन, अजून एक गोल्डन येऊ दे. कॉंग्रॅच्युलेशन. चलो अरे ये ना आर्यन, जाऊ दे आर्यनला असतोय ब्लॉग मध्ये येण्यासाठी. तर हा काय परत एकदा फॅमिलीने जेवढा सपोर्ट केला ना या गोष्टीमध्ये, तर हे खरंच म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. आणि मी एकट्याने खरंच हे करू शकलो नसतो. जो सपोर्ट होता घरच्यांचा आणि मम्मी पप्पांचा, ह्याच्याशिवाय म्हणजे मला असं वाटत नाही की एकट्याने हे करू शकलो असतो मी. पण परत जे एक्सपिरियन्स होता ना तो एक वेगळ्या लेवलचा एक्सपिरियन्स होता. आणि पहिल्या एक्सपिरियन्समध्ये असं काहीतरी भेटणं, मी थोडंसं कुठेतरी अपेक्षित म्हणजे अपेक्षा ठेवली होती, कारण तेवढी मी 100% माझा दिला होता की काहीतरी घेऊन यायचं. पण अजून एकदा थँक्यू पूर्ण फॅमिलीचा, ज्यांनी मला सपोर्ट केलाय. आत्ता जस्ट ताई आली होती घरी बुके घेऊन, भारी वाटलं जरा. आणि खीर थोडी जास्तच खाल्ली, म्हणून थोडंसं मनामध्ये असं वाटलं की चल आता स्टेप्स करायची गरज आहे. तर आलो आहे स्टेप्स करायला अजून. तर एक नाही 2 वाटी खीर खाल्ली आहे. पण त्याच्यामध्ये मी थोडीशी स्टिविया आणि थोडंसं शुगर टाकले होते. बट ठीक आहे, तसे स्टेप्स आपले डेलीचे 10,000 करायचे आहेत आणि ते करतोय. चलो, दिस वॉज फॉर टुडे. भेटूया परत उद्या एक नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट.